विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. रामकृष्ण हरी. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. हे समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला आपल्या घरात डोकवावं लागेल. थोडा आत्मकथनाचा दोष इथे मी स्वीकारतोय. आत्मकथनाचा दोष स्वीकारतोय. काय आपण आपल्या घरात जरा बघावर, मुलं व्हिडिओ सर्फिंगमध्ये, व्हिडिओ गेम खेळण्यामध्ये व्यस्त आहेत. म्हणजे काही करायचं, गेम खेळायचं, टीव्हीवर इकडे तिकडे कुठतरी पीसीवर गेम खेळण्यात व्यस्त आहेत. आजोबा आजी टीव्ही सिरियल बघण्यात व्यस्त आहेत. आई बाबा मुलाचा होमवर्क करून आपलं काम करण्यात व्यस्त आहेत. आत्या काका शॉपिंग मध्ये, ऑनलाईन किंवा मॉलला जाण्यामध्ये व्यस्त आहेत. वेळ कशा कशात जातोय बघा. परिवार एकत्र आहे, परिवार म्हणून सगळे एकत्र आहेत. आजी आजोबा आत्या काका आपण सगळे एकत्र आहोत. पण प्रत्येकाचं लक्ष कुठे कुठे आहे. थोड्या वेळ मॉलमध्ये, थोड्या वेळ टीव्ही समोर, थोड्या वेळ अन्य कुठल्या कामात, थोड्या वेळ ऑनलाईन गेम. मग अशा स्थितीमध्ये आपल्या घरामध्ये शांतता नाही, सुख नाही असं आपल्याला वाटायला लागतं. सगळी तो माणसं, भरपूर बेडरूम आहेत, भरपूर जागा आहे, भरपूर सगळं आहे, पण सुख नाही आहे. हे सुख का नाही आहे कळत आहे? नाही कळत आहे. पैसे आहेत, उत्पन्न चांगलं आहे, खर्च करायला काही चिंता नाही आहे, कुणाची रोकटोक नाही आहे, पण तरीही सुख घरात नाही आहे. का नाही? कारण या सगळ्या पैशाच्या सोबत, या सगळ्या संपत्तीच्या सोबत, समृद्धीच्या सोबत घरातला जो आपलेपणा लागतो, एकमेकात गुंतून राहणं लागतं, ते नाही आहे. अनेकांना प्रश्न पडतो, अनेक जण मला विचारतात की सुशील कुलकर्णी एवढं कमी वय, एवढं कसं बोलता, एवढा कसा अभ्यास आहे. हा अभ्यास काही नाही आहे, आधी स्पष्ट सांगतो, काही नाही. म्हणजे मी खूप अभ्यासू आहे, मी खूप वाचतो, असं काही नाही आहे. हे काय आहे? माझ्या घरात माझी आजी टीव्ही पाहत नव्हती, अजिबात पाहत नव्हती. ती संध्याकाळ झाली म्हणजे माझी शाळा 4:15 सुटायची, 4:30 मी घरी यायचो. आल्यावर पहिल्यांदा हातपाय धुवून स्वच्छ होऊन कपडे बदलून घेतले पाहिजेत असा तिचा दंडक असायचा. ते झाल्यावर ती प्यायला दूध द्यायची. मग तोपर्यंत संध्याकाळ, तिन्ही सांजा व्हायच्या. तोवर तिची दिवे लागण चालू असायची. सगळ्या देवासमोर दिवा लावला की ती बसायची आणि एकेका श्लोकाला, एकेका मंत्राला पहिल्यांदा रामरक्षा म्हटलंच पाहिजे, मग भजन झालीच पाहिजे, कास्याची टाळ घरात आणून ठेवलेली. आणि मग ती सगळी भजनं, ती सगळी गाणी, ते सगळे श्लोक ती माझ्याकडून म्हणून घ्यायची. माझ्याकडून नाही, एकट्याकडून, घरातल्या सगळ्या माणसांच्याकडून म्हणून घ्यायची. आणि हे सगळं म्हणणं होईपर्यंत माझी आई, माझी काकू स्वयंपाक करत असायची. हे सगळं झालं, स्वयंपाक झाला की संध्याकाळी 7च्या आत सगळे जेवायला बसायचे. मग माझे आजोबा, काका, वडील, आई, काकू, आम्ही भावंड, बहिणी सगळे एकत्र जेवायचो. लाईट गेली असेल तर चिमणीच्या प्रकाशात जेवण करायचं. आणि हे जेवण झालं की टीव्ही नव्हताच. तो न बघता मग काही जणांनी अभ्यासाला, काही जणांनी आपापल्या कामाला, आजोबा आलेल्या माणसांना भेटायला, शेतातल्या कामातले मजूर आलेले, त्यांचे हिशोब करण्यात मग्न. हा सगळा विषय 9 पर्यंत संपायचा आणि 9 वाजता दीपनिर्वाण व्हायचं. म्हणजे व्हायचंच. सकाळी उठलं की परत आजीचा देव, ते सगळं चालू असायचं, स्वच्छता चालू असायची. आणि मग आम्ही आमच्या दिनक्रमाला लागायचो. घर संस्कारी का झालं? कारण त्यात एकमेकांच्या मध्ये अद्वैत भाव होता. माझा परिवार असं नव्हतं.
चुलत भाऊ हा शब्द नव्हता, चुलत बहीण हा शब्द नव्हता, बहीण हा एकच शब्द होता, भाऊ हा एकच शब्द होता. ते घर एकत्र होतं. टीव्ही आला, दिवाणखाण्यातला दैत्य आणि सगळा घात झाला. त्यातलं अद्वैत भाव, माझं, आपलं, हा भाव दूर झाला आणि मग हम दो हमारे दो अशा परिवारामध्ये आम्ही अडकत चाललो आणि आमचं घर बिघडत चाललं. इथे गडबड आहे. आमच्या घरात राहणारी माणसं, आपल्या घरात राहणारी माणसं एकमेकाशी जोडलेली नाहीत. हे आमच्या सुखी न होण्याचं कारण आहे. हे आमच्या सुखी न होण्याचं कारण आहे. आम्ही एकमेकात अडकलेले नाही आहोत. जो आपलेपणाचा भाव लागतो ना, तो नाही आहे. इथे जसं घरातलं सुख मिस होतात ना, तशीच भक्तीत आहेत. एकदा का द्वैत भाव आला की संपलं. अद्वैत भाव येऊ द्या, तो आला की सगळं संपलं. तुम्हाला सगळी सुख मिळायला लागतात. देव कळायला लागतो, देव समजायला लागतो, देवाची प्राप्ती व्हायला लागते. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक साधू होते आपल्या आश्रमामध्ये बसलेले आणि त्यांना आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यावी अशी वाटली. 3 शिष्य निवडली आणि तिघांच्या हातामध्ये एक एक फळ दिलं. हे घ्या म्हणाले. तिघांनाही ते फळ हातात घेऊन नीट निरखून बघायला सांगितलं. म्हणाले, सारखं आहे ना फळ? म्हणले, हो गुरुजी, सगळ्यांना सारखंच, अगदी रंग बिंग सगळा सारखा आहे. पिकलेलं कोणाचं कच्चं कोणाचं पक्क नाही आहे. तिन्ही फळं पिकलेली आहेत. ठीक आहे म्हणाले. आता हे फळ तुम्ही बघा, तुमच्या जवळ ठेवा. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, त्या नीट ऐका आणि त्याप्रमाणे करून आश्रमात परत या. ठीक आहे, हवा तेवढा वेळ घ्या, तुम्हाला आजचा सूर्यास्तापर्यंतचा वेळ मिळेल. म्हणले, गुरुजी काय करायचं आहे? आता मी दिलेलं फळ तुम्हाला हातात घेऊन बाहेर पडायचं आहे आणि जिथे तुम्हाला देव पाहू शकणार नाही, कोणीच तुम्हाला पाहू शकणार नाही, माफ करा, कोणीच तुम्हाला पाहू शकणार नाही, अशा ठिकाणी जाऊन ते फळ खायचं आहे. ठीक आहे. आणि खाऊन झालं की खाल्लं म्हणून मला सांगायला परत यायचं आहे. ठीक आहे म्हणाले. कोणीच पाहू शकणार नाही अशा ठिकाणी जाऊन ते फळ खायचं आहे. पहिल्यानं फळ घेतलं, आश्रमाच्या बाहेर गेला, एका निर्मनुष्य ठिकाणी गेला, इकडे तिकडे बघितलं, कुणी पाहते का, कुणी प्राणी बिणी काही कुणी पाहत नाही ना, लक्षात आलं. पटकन फळ खाल्लं, गुरुजीजवळ येऊन बसला. म्हणाला, या ठिकाणी गेलो, कुणी प्राणी पक्षी काहीच नव्हतं, अंधारात पटकन खाल्लं आणि निघून आलो. व्हेरी गुड म्हणाले गुरुजी, फार लवकर आला, छान, तुला चांगली जागा मिळाली. दुसरा होता तो लांब जरा जंगलात गेला, एका गुहेत बसला, तिथे त्याने ते फळ खाल्लं आणि निघून आला. गुरुजी फार लांब जावं लागलं, गुहेत गेलो होतो, एका लांब ठिकाणी जावं लागलं, कोणीच दिसलं नाही अशा ठिकाणी गेलो आणि वापस आलो. 2-3 तासामध्ये हा परत आलेला होता. तिसरा फिरला आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी आश्रमात आला. आल्यावर त्यानं गुरुजींच्या हातात ते फळ ठेवलं. गुरुजी चिडले, म्हणाले, मूर्खा, सगळ्यांच्या पेक्षा जास्त वेळ घेतलास, सगळ्यांच्या पेक्षा जास्त वेळ घेतलास आणि फळ तर खाऊच शकला नाहीस, वापस आलास, काय उपयोग तुझा? तो म्हणाला, गुरुजी क्षमा करा, तुमची आज्ञा पाळता आली नाही, कारण त्या आज्ञेचं पालन कसं करावं असा प्रश्न माझ्या मनामध्ये होता. म्हणले, काय झालं रे? अहो किती फिरलो, सगळ्या ठिकाणी जाऊन आलो, कोणीच पाहत नाही अशी जागा मला मिळाली नाही. ते म्हणले, याला मिळाली की रे, याला मिळाली, त्याला मिळाली, तुला कशी नाही मिळाली? तो म्हणाला, गुरुजी, वृक्षाच्या खाली जाऊन बसावं तर वृक्षात देव असतो, पाखरात देव असतो, दगडात देव असतो, या अंतराळात, या वातावरणात प्रत्येक ठिकाणी देव भरलेला आहे आणि तो देव मला हे फळ खाताना पाहतो आहे, ही भावनाच मला कोणी पाहत नाही हा विचार मनात येऊ देत नव्हती. नाही खाऊ शकलो गुरुजी मी फळ, क्षमा करा. गुरुजी म्हणाले, माफी कसली मागतोयस? तुलाच तर कळलंय अद्वैत काय आहे हे, तुला तर कळलंय. चराचरात देव व्यापला आहे, त्याच्या नजरेतून काहीच सुटणार नाही, हे ज्याला कळतं ना
त्याला देव समजतो, त्याला देव सापडतो, त्याला देवाची अनुभूती येते, त्याला देवाकडं मागता येतं. हे साधं सरळ गणित आहे. एवढं जरी आम्ही लक्षात ठेवलं तरी आमचा विष्णुविण जप व्यर्थतेचे ज्ञान हे कळेल आणि उपजो निकरंटा नेणे अद्वैत वाटा याचा अर्थ काय आहे ते आपल्या लक्षात येऊन जाईल. रामकृष्ण हरी.